असली सगळे आम्हालाच कशी काय भेटते ती की अबे साले हे नवीनच चालू केलं बघा. डायरेक्ट गावातनं गोडी घेऊन जायची. पप्प्या तर असला बेकार थकल्याने दाखवा लागला जसं काय शेळगाववर इथपर्यंत सायकलीवर झाला. थांबा तुम्हाला नवीन प्रकार दाखवतो. ह्या प्लंबिंगवाल्याने आपली जी वॉल लाईट आहे का डायरेक्ट दोन्ही पाईपाच्या मध्ये जाणून सोडून दिली. ह्या कामावर एक तर आपल्याला पहिलं तर हॉलची एक पीओपीची वायरिंग करायची आणि दुसरी म्हणजे रूमची एक करायची. आता ह्या कामावर सगळ्यात मोठा रोल कोणाचा माहिती आहे का? प्लास्टरवाल्यांचा. काय सोडलं ना बघा, सगळ्या डब्या बोर्ड बिर्ड सगळे बुजवून टाकले त्यांनी. बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. आता काय जण कमेंट मध्ये येतील आणि म्हणतील तुम्हाला बोर्डाला चिकट टेप मारायला काय होते, पण काय प्लास्टरवाल्यांच्या डोळ्यामध्ये काय आता काय बोलू ह्यांना. आता बोर्डामध्ये थोडाफार माल झाला पूर्ण बोर्डच भरून टाकणं म्हणजे ह्यामध्ये लय मोठा फरक आहे. डायरेक्ट ड्रिल मशीन आम्हाला फोडावं लागतं म्हणजे काय चुत्यापा केला असेल ह्यांनी. आता गेजरचा बोर्ड फरशीवाल्याने गायब केला असं म्हणू शकत नाही, कारण प्लास्टरवाल्याने पूर्ण लेवल हाणल्यावर फरशीवाल्याला तर काय दिसणार आहे. आता इथपर्यंत सगळं ठीक होतं बरं का, पण हॉलमध्ये काय केलं माहिती आहे का? जंक्शनच्या वरचं टोपण काढलं ना आतमध्ये माल भरला. शक्यतो मी लॉग मध्ये कधी शिवाय देत नाही बरं का, पण असली चुत्या कुठे भेटली का लय डोक्यातनं फ्रस्ट्रेशन बाहेर निघते माझ्या. तर आता मी म्हणत नाही बरं का किंवा सगळीच प्लास्टरवाले असे करते, पण जे करते ते का त्यांना काय बोलणार आहे मी. आता ह्याने काय करायला लागला, वायरे खाली सोडले त्यावर मोबाईल बघत बसला आणि तिकडे दरवाजाला काय करायला लागलाय की. आणि माझ्याकडे कसा रागाने बघते बघा, खाली बघ. पहिल्या तर पप्प्याला तोंड काढायला लावलंय मोबाईल मधनं बाहेर आणि परत त्याला वायरे ओढून घेतले तर खाली. आता आम्ही पीओपीची पायपिंग कशी केली बघा तुम्ही, नुसतं कसं आहे जुगाड, नुसता जुगाड. आता सगळ्या रूमच्या तर मीच ओढून घेतले होते बघा, आणि त्यामुळे जिना ओढून घ्यायला लागला होता आणि तिथनं डायरेक्ट वरच्या रूमला जायचं आपल्याला. वरच्या रूमला सगळ्या वायरीचं बंडल घेऊन जायचं होतं बरं का, पण पप्पू काय हात हलवत गेला म्हणल्यावर आता माझ्याकडेच काम राहणार आहे, कारण आणि व्हिडिओ काढा लागला. वर काय जास्त वायरी नाही, एक रूम आहे, एक बाथरूम आहे, जिना, संपला विषय. आता ह्या प्लास्टरवाल्यांकडनं वरच्या रूम मध्ये तर काय अपेक्षा करणार आहे, वर पण तीच केलंय जी खाली केलंय. पप्प्या तर अक्षरशः लय बेकार कटाळ होता बरं का. आता वरची जी रूम होती का निस्ती दिसाला लांब सडक होती, पण ह्यामध्ये काहीच पॉईंट नव्हतं. 2 फॅन, एसी आणि 2 बल्ब, संपला विषय. थांबा, हे कसा जोगड आहे बघा. आपल्या मशीनची काय वायर पुरत नव्हती बरं का, त्यामुळे इथे एक वायर होती का त्याला डायरेक्ट पिनाला जॉईंट आणलाय. आता इथं वर काय होतं माहितीये का, एक तर बाहेरच्या साईडला भरपूर लाईटी सोडल्या होत्या, आतमध्ये एक बाथरूम होतं आणि ही लांब सडक एक रूम होती. आता वरचं सगळं ऑलमोस्ट डन होतं बरं काम. आता खाली विषय काय केला बरं का, दोन्ही पण बोर्ड बुजवून टाकली ती. आता या बोर्डामध्ये माल कुठून आला माहितीये का, आतल्या साईडला जे जंक्शन होतं का ज्यामध्ये माल भरला होता का, त्याच्या बाहेरच्या साईडला आपण बेलला सोडले बघा, ह्यामध्ये माल भरला होता ह्यांनी. आता 2 बोर्ड सोडण्याचं कारण म्हणजे एक तर बेलला सोडला आणि दुसरा म्हणजे मोटरीला. आता आपल्याला कामावर नाही त्या प्रकारचे माणसं भेटते ते बरं का, पण ही प्लास्टरवाली जरा वेगळीच होती. आणि बाहेरचा बेलचा आणि मोटरीचा बोर्ड आपल्याला हुडकाला नाही म्हणलं तर 1 तास गेला, कारण कडला जी फरशी होती का ती डायरेक्ट फुटाच्याच परिस्थितीमध्ये होती. मला जाऊ दे, आपली वायरिंग काय फायनल झाले बरं का, नाही म्हणलं तर 6:30 वाजले होते. आणि तुम्हाला जर लॉग आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.